प्रसिद्ध चीनी बौद्ध प्रवासी यू यान संग याच्या प्रवास वर्णनानुसार अफगाणिस्तानामध्ये फार पूर्वी परंपरापासून गणेश उपासना ही लक्षात येते। अफगाणिस्तान हे जरी मुस्लिम राज्य असलं तरीही तिथे गणेश उपासना ही 4थ्या ते 5व्या शतकापासून प्रचलित असलेली दिसते व 6व्या किंवा 7व्या शतकामध्ये हा देव तिथे जास्त प्रचलित झाला। काफिरिस्तानात हा प्रवासी राहिला होता आणि त्याच्या निरीक्षणावरून असं दिसून येते की तिथे पिलुसार नावाचा राजा एका पिलुसार नावाच्या डोंगरावर राहत होता आणि हस्तिक नावाच्या जमातीवर राज्य करत होता। त्याशिवाय काफिरिस्तान किंवा अफगाणिस्तानामध्ये गाद्रेज गणेशा हे सुद्धा आपल्याला दिसून येतात। हा गणपती संगमरवरी असून हा मुस्लिम धार्तीचा किंवा अफगाणिस्तानाची जी लोकांची शैली आहे त्या शैलीमध्ये मडवलेला आहे। तो द्विजबाहू आहे, उभा आहे आणि तिथल्या एका रतन पीर बाबा दर्गा म्हणजे काबूल शहरातील पामीर ह्या सिनेमाजवळ रतन पीर बाबा दर्गा यामध्ये ही मूर्ती अजूनही अस्तित्वात आहे। तर हा गाद्रेज गणेशा हा आपल्याला अफगाणिस्तानामध्ये दिसून येतो। कपिशा आणि पुष्करावती ह्या गंधार देशातील खूप जुन्या नगरी होत्या। त्या काळी हस्तिक नावाची जमात त्या नगरींमध्ये राहत होती। अलेक्झांडरच्या काळामध्ये ह्या नगरीमध्ये वास करत असलेल्या हस्तिक जमातीवर त्याने आक्रमण केले आणि त्या जमातीचा पराभव करून गंधार देश हा आपल्या आधिपत्याखाली आणला। तर हस्तिक नावाची जी जमात आहे ही तिचं नावच हस्तिक असं आहे, जेणेकरून हत्तीला मांडणारी किंवा हत्तीला पूजणारी किंवा हत्ती हे देवस्थान असणारी अशी ती जमात होती। याचा अर्थ ख्रिस्तपूर्व 4थ्या शतकामध्ये गंधार नगरी जी आता काफिरिस्तानात किंवा आपण अफगाणिस्तानामध्ये आहे असं मानलं जातं, त्या नगरीमध्ये सुद्धा गणपतीचं वास्तव्य आपल्याला आढळून येतं।